श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। हॅप्पी लाईफ या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तुम्हाला श्री समर्थांनी सांगितलेले सद्विचार आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा। श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली। जया वर्णिता सीनली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। भगवान रामचंद्राने दगड होऊन पडलेल्या अहिल्यास मुक्त केले। त्याचा पदस्पर्श होताच ती दिव्य गतीला गेली। भगवंताचे वर्णन करता करता प्रत्यक्ष वेद देखील थकून गेले। दासाभिमानी भगवंत आपल्या दासाची कधीही उपेक्षा करीत नाही। अहिल्या गौतमी ऋषींची भार्या। इंद्राने कपटाने तिला फसवले, म्हणून पतीच्या शापाने ती शिळा होऊन पडली। भगवान रामचंद्र विश्वामित्राबरोबर सीता स्वयंवरासाठी मिथिलेला चालले होते। विश्वामित्रांच्या सांगण्यावरून श्रीरामरायाने वाटेत त्या सीतेला चरण स्पर्श केला। तो ईश्वरी स्पर्श होताच अहल्या दिव्य देह धारण करून मुक्त झाली। ईश्वर अनंत प्रकारांनी विश्वामध्ये प्रगटतो। मानवाच्या इतिहासामध्ये वेदांनी प्रथम ईश्वराचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला, पण वेदांना अखेर हार खावी लागली। बरोबरच आहे, कारण माणूस अंतवंत आहे। अंतवंत माणूस अंतवंत शब्दांनी जर अनंत ईश्वराचे संपूर्ण वर्णन करू शकला तर ईश्वराचे अनंतपण उरणार नाही। श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ।